माझ्यावर तुम्ही काय बळजबरी काय हे करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही जेवढे आलात त्या सगळ्यांचे नावं लिहून मी आत्महत्या करील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असताल हे आता तुम्हाला सांगायला लागलो. तुम्ही कर्मचारी म्हणून आला असाल तर तुम्ही प्रशासनाची बाजू मांडा, मी माझी बाजू मांडायला लागलो. पण तुम्ही जर चुकीचं काय करायचा प्रयत्न केला तर माझ्या आत्महत्येस फक्त तुम्ही कारणीभूत असाल हे तुम्हाला सांगतोय. मंडळ अधिकारी साहेब, तलाठी मॅडम, तुम्ही जबाबदार असताल हे आताच तुम्हाला सांगतोय. आपण पुन्हा एकदा शिरसाळ औरंगपूर या रस्त्यावर आलेलो आहोत. या ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून हा रस्ता पूर्णतः बंद केलेला आहे. यामध्ये तहसीलदारांना आदेश पारित केलेले आहे, परंतु जे आंदोलनकर्ते आहेत ज्ञानेश्वर दहिपळे यांना ते आदेश मान्य नसल्याचं या ठिकाणी समजत आहे. आपल्यासोबत पुन्हा एकदा ते जोडले गेलेले आहेत. काय नेमकं ते आदेशात म्हटलं आहे आणि तुम्हाला कशा प्रकारचा आदेश पाहिजे? माननीय तहसीलदार साहेब हे प्रथम न्यायदंडाधिकारी आहेत. तर त्यांनी असा आदेश पारित केलाय की दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी तुम्हाला शेतरस्ता खुला करून देऊ. मग मला तहसीलदार साहेबांना हे म्हणायचंय की 10 जानेवारीला असं कोणत्या ब्राह्मणांनी तुम्हाला मुहूर्त दिलाय की 10 जानेवारीला तो रस्ता मोकळा करून द्यावा म्हणून? केजचे तहसीलदार शेत रस्त्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावरती जातात आणि तात्काळ जागच्या जाग्यावरती पोलीस प्रशासनाचं सहकार्य घेऊन त्यांना जागच्या जाग्यावरनं त्यांचा रस्ता मोकळा करून देतात. असं परळी तालुक्याला असं काही आहे का किंवा प्रत्येक शेतकऱ्याला 1 महिन्यानंतर सांगायचं की तुझा रस्ता मोकळा करून देऊ? किंवा असं कोणी परळी तहसीलमध्ये असं कोणी ब्राह्मण आहे का की ज्यांना त्यांनी पगारी ठेवलेला आहे की महिन्याला त्याच्याकडनं हे करायचं की मुहूर्त काढायचे नंतर शेतकऱ्याला आदेश द्यायचे? माझं एकच तहसीलदार साहेबांना म्हणणं आहे, जोपर्यंत माझ्या त्या शेत रस्त्याला त्यांनी 10 जानेवारी नाही, 10 जानेवारी 2026 नाही, 10 जानेवारी 2028 ला जरी माझा आदेश दिला, जोपर्यंत माझ्या शेताला रस्ता मिळणार नाही तोपर्यंत ह्या शेतामधून माझा मीर कुणाला जाऊ देणार नाही आणि हा रस्ता चालू करणार नाही. नेमकं 10 जानेवारीच हा मुहूर्त काय ठरलाय? नेमकं काय वाटतं तुम्हाला? 10 जानेवारीला असा कुठला ऐतिहासिक दिवस आहे? 10 जानेवारीला मला वाटतं तहसीलदार साहेबांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी देतील मला रस्ता, अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. असं काय असू शकतं? असं अनेक प्रकरणांमध्ये घडलेलं आहे. ज्यावेळेस रस्ता शेतकरी मागतात त्यावेळेस तहसीलदार त्या ठिकाणी स्पॉट व्हिजिट करून 1-2 दिवसामध्ये आदेश पारित करून तो रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न करतात. आदेश सुद्धा अशा अनेक ठिकाणी झालेले, परंतु त्यामध्ये सुद्धा समोरचे अपील करणार तक्रारदार जे आहेत किंवा समोरचे व्यक्ती आहेत ते कोर्टामध्ये जाऊन या गोष्टी आणतात. यामध्ये तर आता इतका भरपूर वेळ दिलेला आहे, यामध्ये तर त्यांना अपील करायला खूप वेळ दिलाय. साहेब, मी तुम्हाला सुरुवातीलाच असं सांगितलेलं आहे की ज्यांनी रस्ता अडवलेला आहे ते तहसीलदार साहेबांच्या जवळचे नातेवाईक आहेत. त्याच्यामुळं हे ठरवून आहे आणि ह्या सर्व गोष्टी त्यांनी ठरवूनच केलेल्या आहेत. एवढा वेळ जे दिलेला आहे त्यांच्या नातेवाईकांनी पुन्हा अपीलमध्ये जावं, पुन्हा स्टे घ्यावा म्हणून ह्यांनी हा वेळ दिलेला आहे त्यांच्या नातेवाईकाला. काय मग पुढची भूमिका काय तुमची? पुढची भूमिका काहीच नाही. मला माझ्या शेताला रस्ता द्यावा आणि बाकीच्या शेतकऱ्यांना हे रस्ता चालू करून द्यावा, एवढीच माझी भूमिका आहे. सकाळी तुमचं आणि कर्मचाऱ्यासोबत पोलीस कर्मचाऱ्यासोबत जे बोलणं झालं त्यावेळेस त्यांच्याकडून पोलीस बळाचा वापर करण्याचा देखील बोलणं जात होतं. JCB बोलवा अशी काही भाषा सुद्धा होती. काय जर रात्रीतून हा पोलीस बळाचा वापर करून जर काढण्याचा प्रयत्न केला तुमची भूमिका काय? पोलीस बळाने जर पोलीस बळाचा वापर करून जर मला जर इथून माझं हे काढण्याचा प्रयत्न केला तर जे संबंधित कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून मी आत्महत्या करणार आणि त्यासाठी पोलीस कर्मचारीच जबाबदार असणार आणि त्याच्यासोबत तहसीलदार पण जबाबदार असणार. हे माझा अंतिम निर्णय आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता आंदोलन आक्रमक झालेलं आहे आणि त्यांना त्यांच्या भूमिकेवर पूर्णपणे ठाम आहेत. यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का? हा रस्ता नेमकं तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासन नेमकं कधी काढून देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरजसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, औरंगपूर, बीड.